तुमच्यासोबत होतं का असं? हाय, मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तर आज मला बनवायचे होते अंडा राईस किंवा अंडा बिर्याणी, पण मला बनवायला लागत आहे अंड्याची भुर्जी. का ते तुम्हाला सांगते. सकाळी मी बनवलं होते काळ्या वालाची पातळ रस्सा भाजी आणि ती संपलीच नव्हती. आता एवढी भाजी तर फेकून देता, शिल्लक राहिलेली फेकून देता येत नव्हती. असो म्हणून मी करत आहे अंड्याची भुर्जी. चला तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आधी मी गॅसवर ठेवले आहे कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. त्यानंतर मी जिरे आणि हिरवी मिरची टाकली, ती छान तडतडून दिली आणि ती छान तडतडल्यानंतर मी त्यामध्ये टाकलं आहे आलं लसणाची पेस्ट टाकून दिल्यानंतर मग मी टाकला आहे बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा लाल होईपर्यंत मी चिरून घेणार आहे एक टोमॅटो आणि कोथिंबीर. तर ती चिरून झालेली आहे आणि बघा कांद्याला पण छान असा कलर आलेला आहे. मी आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे आणि टोमॅटो टाकून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकल्यानंतर टोमॅटो हे जे आहेत छान लूज होऊन जातात आणि त्यानंतर मग मी टाकणार आहे माझ्या मसाल्याच्या डब्यामधले जे काही मसाले आहेत ते टाकणार आहे. लाल तिखट, हळद, धना पावडर आणि माझ्या घरात बनवलेला मसाला तेवढं मी सगळं टाकून घेतलं आहे आणि वरून टाकले आहे कोथिंबीर टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे अंडी फोडून टाकणार आहे आणि अंडी फोडल्यानंतर मी छान हलवून घेणार आहे बारीक मंद आचेवर जोपर्यंत भुर्जी ही अशी सुटसुटीत होत नाही तोपर्यंत मी हलवून घेतली आहे आणि माझी भुर्जी ही तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर. चलो बाय.